हाय फ्रेंड्स, मी मनीषा वारंग स्वागत करते आपलं वुलन वंडर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर। इथे आपण हे येलो कलरचं फूल बघणार आहोत कसं विणलं ते। आणि हे जे व्हाईट फूल आहे ते त्याच्या मधलं फूल आहे आणि ह्या दोन रंगांनी विणणार आहे, व्हाईट आणि येलो। जरा फूल ॲडजस्ट करते। ओके, आता मी इथे सरकती गाठ बांधून घेते आहे। सफ़ेद लोकरीवर सरकती गाठ बांधून घेते। 1 2 3 4 5 6 साखळ्या टाकल्यात आणि जी पहिली साखळी आहे त्याच्यामध्ये मी मोनाखांब घालून घेते। हा झाला मोनाखांब, म्हणजे तो तिथे बंद करून घेतला टाका। आता त्याच्यावर एक साखळी घातली आणि हा जो मधला होल आहे त्याच्यामध्ये मोनाखांब, असे मी 13 मोनाखांब टाकणार आहे। आणि जो धागा आपला आहे तो त्याच्यामध्येच मी हाईड करत जाणार आहे। असे मोनाखांब मी त्या होलामध्ये टोटल 13 टाकणार आहे। मध्ये एक पण साखळी घ्यायची नाही। आता इथे टोटल 13 टाकून झालेत आणि जो पहिला खांब आपण टाकला त्याची जी वरची साखळी आपल्याला मिळते त्याच्यामध्ये आपला हा टाका लॉक करून घ्यायचा। आता वरती मी 3 साखळ्या घातल्या आहेत आणि जिथे आपण टाका लॉक केला त्याच्यामध्येच मी आता 4 खांब घालून घेते आहे। पहिले 3 साखळीचा एक खांब आणि त्याच्या पुढे 3 खांब, असे टोटल आपले 4 खांब टाकून घेतले आहेत। आता मी सुई त्या खांबाच्या साखळीतून काढली आणि जो पहिला 3 साखळीवाला खांब टाकला आहे त्याच्यामध्ये मी बरोबर आपली सुई घातली आहे आणि जो साखळीचा धागा सोडलेला तो परत त्या सुईत अडकवून खेचून घेतला। आता इथे मी परत मध्ये 2 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि परत पुढचा जो मोनाखांब आहे त्याच्या गॅपमध्ये मी पुन्हा 4 खांब टाकणार आहे। 1 2 3 आणि हा चौथा। पुन्हा मी सुई काढून घेतली आणि पहिल्या खांबाच्या साखळीमध्ये घालून सोडलेला धागा त्या सुईमध्ये अडकवून खेचून घेतला। परत 2 साखळ्या घालून त्याच्या पुढच्या मोनाखांबच्या गॅपमध्ये 4 खांब टाकणार आहे। 2 3 4। पुन्हा सुई काढून पहिल्या खांबामध्ये सुई घातली। पहिल्या खांबाच्या डोक्यावरची साखळी असते ना त्याच्यामध्ये मी सुई घातली आणि सोडलेला धागा त्या सुईमध्ये पुन्हा अडकवून खेचून घेतला। अशा पद्धतीने मी सगळ्या म्हणजे 12 पाकळ्या सेम विणत जाणार आहे।
आता ह्या टोटल 11 पाकळ्या विणून झालेल्या आहेत आणि मी आता 12वी पाकळी त्याच्या पुढच्या मुना खांबामध्ये विणते आहे. तीन आणि हे 4. सुई काढली, साखळीतून पहिल्या खांबावर सुई घेतली आणि सोडलेला टाका खेचून घेतला. परत 2 साखळ्या घेतल्यात. आता जी पहिली पाकळी आहे तिची जी पहिल्या खांबाची साखळी असते त्याच्यातून मी आपला इथे टाका हा लॉक करते आणि पुन्हा एकदा साखळी घेऊन धागा कापून सुई त्याच्यातून बाहेर काढून टाईट ओढून घेतला. अशा पद्धतीने इथे मी 12 पाकळ्यांचं हे सफेद फूल तयार केलं आहे. टोटल 12 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता मी त्या सफेद फुलाला येलो कलरचा धागा गुंडाळला आहे, पण तो सफेद फुलाला जिथे आपण लॉक केला त्याच्या अगोदरच्या एका पाकळीत मी तो येलो टाका टाकलेला आहे. आणि आता इथे मी 1 2 3 साखळ्या घेतल्यात. आता एक खांब टाकते त्याच पाकळीमध्ये, बरं का, त्याच पाकळीमध्ये आपल्याला दुसरा खांब टाकायचा आहे. 2 साखळ्या विणायच्या. परत त्याच पाकळीच्या गॅपमध्ये आपल्याला तिसरा खांब आणि चौथा खांब असे आपल्याला 4 खांब एकाच जागेवर विणायचे आहेत. 1 2 साखळ्या, 2 खांब, 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. आता हे जे टाके आहे, हे जे आपले धागे आहेत गाठीचे, ते आपल्याला आपल्या विणकामामध्ये हाईड करायचे असतात. 1 खांब, दुसरा खांब, आता 2 साखळ्या, परत तिसरा खांब आणि हा चौथा खांब. असे इथे परत 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब, मध्ये 1 साखळी घ्यायची आणि पुढच्या पाकळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा 4 खांब टाकायचे आहेत. 2 खांब टाकले, 2 साखळ्या विणल्या, परत 2 खांब टाकले. एक साखळी, परत पुढच्या गॅपमध्ये 1 खांब, दुसरा खांब, 1 साखळी, दुसरी साखळी, परत तिथेच हा तिसरा खांब आणि चौथा खांब, पुन्हा 1 साखळी. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण विणकाम करत जायचं आहे. आणि हे जे एक्स्ट्राचा धागा आपला झालेला आहे हाईड करून जो दिसतोय टोक, त्याला मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ते राऊंड 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब, मध्ये 1 साखळी, परत 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब, परत मध्ये 1 साखळी असं पूर्ण करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी इथे पूर्ण करून घेतलं आहे. आणि आता जी पहिली आपण 3 साखळ्यांचा एक खांब बनवलेला होता त्याच्या डोक्यावर मी आपला फूल लॉक करून घेते आहे. अशा पद्धतीने मी इथे ते लॉक करून घेतलं आहे. आता मध्ये बरोबर ज्या 2 आपण साखळ्या घातलेल्या त्या साखळ्यांच्या बरोबर मध्ये मी एक मोना खांब टाकला आणि त्याच्यावरती 3 साखळ्या टाकल्या. आता पुढे तिथेच मी दुसरा खांब टाकला, हा तिसरा खांब टाकला आणि हा चौथा खांब टाकला. सलग 4 खांब टाकले. 5व्या खांबासाठी मी सुईला 2दा वेटोळे लोकरीचे घालणार आहे. 1 2, पुन्हा एकदा दाखवते. 1
2 आणि हा आता 5वा खांब. त्याच्यातनं पहिले 2मधून बाहेर काढलं, दुसऱ्या दोघांमधून बाहेर काढलं आणि आता हे तिसऱ्या. असे आपला हा जो खांब आहे तो मोठा होतो. 1 2 3. आता ह्या 3 साखळ्या घेतल्यात आणि त्या 5व्या खांबाच्या चैनमधून परत त्या साखळ्या मी तिथे लॉक केल्या. आता नेहमीसारखंच आपल्याला 4 खांब तिथे टाकून घ्यायचे आहेत. 2 3 आणि हा 4था खांब टाकला आहे. अशा पद्धतीने आपण इथे एक पाकळी तयार केली आहे. आता इथे मध्ये जेव्हा आपण एक साखळी घातलेली होती बरोबर, त्या साखळीमध्ये आपल्याला मोना खांब टाकायचा आहे. मध्ये कुठेही साखळी न घेता डायरेक्ट मोना खांब टाकायचा. आता मोना खांब टाकून झाला. आता पुढच्या खांबांच्या बरोबर मध्ये आपल्याला एक पाकळी बनवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण परत 4 खांब टाकतोय. 2 3 आणि हा 4था खांब. आणि 5व्या खांबासाठी आपण सुईला 2दा गुंडाळून घेतलं लोकरीने आणि त्याच्यापासून आपण एक खांब तयार केला. याला ट्रिपल खांब असं म्हणतात. त्याच्यावरती 3 साखळ्या घेऊन आपण पाकळीचं टोक बनवून घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा आपण 4 खांब बनवणार. 1 2 3 4. बघा इथे आपली दुसरी पाकळी तयार झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला मोना खांब टाकायचा आहे आणि आता 4 खांबांच्या बरोबर मध्ये आपल्याला पुन्हा एक पाकळी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण परत सलग 4 खांब टाकायचे. आता 5वा आपल्याला ट्रिपल खांब टाकायचा आहे म्हणून त्याच्यासाठी 2दा सुईवर वेटोळे घेतले आणि 5वा खांब बनवून घेतला. त्याच्या पुढे 3 साखळ्या घेऊन 5व्या खांबाच्या साखळीवर, 5व्या खांबाच्या डोक्यावरच्या साखळीवर आपण ते 3 खांब लॉक करून घेतले. अशा पद्धतीने आपण ती फुलाचे टोक बनवून घेतलं. त्याच्या पुढे परत आपले कंटिन्यू 4 खांब विणून घ्यायचे. आता पुन्हा आपल्याला एक मोना खांब टाकायचा आहे. अशा पद्धतीने सगळ्या आपल्या पाकळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत. एक 2 3 4 ट्रिपल खांब. 5वा वरती टोक बनवायचं. 3 साखळ्या घेऊन 5व्या खांबावर त्या 3 साखळ्या लॉक करायच्या. परत हा 6वा खांब, 7वा 8वा 9वा असं 9 खांबांची एक पाकळी बनवायची. हा बघा हे जे वरचं फूल दिसतंय ना, अशा पद्धतीने आपलं हे फूल कंप्लीट होणार आहे. ते टोक जे आपण घेतो त्यामुळे आपल्या पाकळीला खूप सुंदर असा शेप येतो. अशा पद्धतीने मी इथे 12 पाकळ्या बनवून घेतल्या आहेत. आता ही रो पाकळीची क्लोज कशी करायची ते सांगते. आता मध्ये जी गॅप आहे त्याच्यावर नेहमीप्रमाणे आपण मोना खांब टाकायचा. 2 पाकळ्यांच्या मधला मोना खांब टाकून झालं की सुरुवातीची जी पहिली पाकळी आहे त्याच्या ज्या 3 चैन आपण विणलेल्या त्याच्याबरोबर टॉपच्या चैनमध्ये आपल्या लोकरीचा धागा काढून तिथे गाठ बांधून घ्यायची. स्लिप नॉट टाकून घ्यायची. आता ही जी पहिली पाकळी दिसते ना आपली, त्या पहिल्या पाकळीच्या बरोबर मध्ये म्हणजे जे आपण टोक विणलंय तिथे
बरं का. जे टोक विणलंय तिथे आपल्याला आपली क्रोशाची सुई खालून वरच्या बाजूला सरकवायची आहे आणि बरोबर खालची जी रो आहे त्याचा जो मधला होल आहे तिथून मागे खेचायची आहे आणि पाकळीच्या मागे एकदम बरोबर मागे तो एक खांब तयार होतो. आता इथे आपण 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. त्याच्या पुढे परत आपल्याला 4 साखळ्यांचा एक छोटासा गोल बनवायचा आहे. म्हणून पुढे मी 4 साखळ्या विणल्या आणि आपली क्रोशाची सुई तिसऱ्या साखळीवर टाकून त्या 4 साखळ्या तिथे लॉक केल्या. अशा पद्धतीने आपल्याला तिथे गोलवा मिळाला आणि त्याच्या पुढे आपण परत 3 साखळ्या विणणार आहोत. आता 3 साखळ्या विणून झाल्या आपल्या. आता पुढच्या साखळीमध्ये आपण बरोबर जो मधला भाग आहे तिथून आपली सुई खालून वरच्या दिशेला आणि खालच्या बाजूने आपण तो धागा खेचून घेणार आणि तिथे पुन्हा आपला एक खांब बनवून घेणार. बरोबर पाकळीच्या मध्ये जे 2 होल असतात त्याच्यामधून आपल्याला आपला धागा काढून पाकळीच्या पाठीमागच्या बाजूला खांब बनवून घ्यायचे आहे. आता हे 4 साखळ्या घेऊन इथे मी तो गोलवा तयार करते आहे. तिसऱ्या साखळीमध्ये लॉक केलं. 1 2 3 साखळ्या पुढे विणल्या. परत खांबासाठी एक पीळ घेतला आणि पाकळीच्या मध्ये बरोबर सुई घालून खालच्या होलातून परत ती सुई मागे घेतली आणि पाकळीच्या पाठीमागे मी एक खांब बनवून घेतला. आता परत 3 साखळ्या घातल्या. त्याच्या पुढे परत 4 साखळ्या घातल्या आणि 4 साखळ्यांना तिथे मी लॉक करून घेतलं. अशा पद्धतीने मी प्रत्येक पाकळीच्या पाठीमागे साखळ्या बनवत जाणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. माझ्या बोलण्यातून इतकं फारसं जर कळलं नाही तर जसं मी प्रॅक्टिकली दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीने मागच्या जी मागची पाकळ्यांची बाजू आहे त्याच्या अगोदरची जी साखळी आहे ज्याच्यावर पाकळ्या पडल्यात ती साखळी इथे मी पूर्णपणे बनवून घेते आहे. अशा पद्धतीने मी ही पूर्ण साखळी बनवून घेतलेली आहे. आता शेवटची साखळीचं टोक राहिलेलं आहे ते मी इथे दाखवते कसं बनवायचं आणि ते लॉक कसं करायचं ते पण मी तुम्हाला इथे सांगते. आता हे शेवटचं साखळी आहे. इथे मी 4 साखळ्या टाकल्या. त्याचा गोलवा बनवून घेतला. तिसऱ्या साखळीमध्ये टाकून तिला लॉक केलं. परत 3 साखळ्या टाकल्या आणि पहिल्या साखळीचा म्हणजे पहिली जेव्हा आपण सुरुवात केली त्याचा जो खांब आहे त्याच्यावर मी ती लॉक करून घेतली. आता मला त्या गोलव्यामध्ये जायचं आहे तर त्याच्या अगोदर मी साखळीमध्ये परत एकदा स्लिप नॉट टाकून घेते आहे आणि मग त्या गोलव्यात जाऊन एक स्लिप नॉट टाकली आहे आणि तेथेच त्या स्लिप नॉटला कंटिन्यू अशा मी 3 साखळ्या विणून घेतल्या. अशा पद्धतीने इथे एक खांब केला. हा दुसरा खांब केला. त्याच होलमध्ये तिसरा खांब केला. चौथा, 5वा आणि 6वा. आता ह्या पाकळीमध्ये आपल्याला 13 खांबांची एक पाकळी बनवायची. असे मी 6 खांब टाकले आणि 7वा खांब बनवायचा आहे तो ट्रिपल खांब बनवायचा आहे. त्यासाठी मी सुईवर 2 वेटोळे घेऊन तो खांब बनवला आहे. आता पुढे मी 4 साखळ्या टाकल्यात आणि त्याच्यापासून मी पाकळीचं टोक विणते. जसं पहिल्या वेळेला आपण विणलं 3 साखळ्या टाकून पाकळीचं टोक तसं आता इथे मी 4 साखळ्या टाकून पाकळीचं टोक विणलं आहे 7व्या खांबावर. आता हा 8वा खांब झाला. 9वा, 10वा, 11वा आणि 12वा, 13वा.
असे इथे आपल्याला टोटल 13 खांब करायचे आहेत. 6 इकडे 6 तिकडे आणि मध्ये ट्रिपल खांब टाकायचा आहे आणि त्या ट्रिपल खांबवर आपल्याला पाकळीचं टोक बनवून घ्यायचं आहे. आता बघा 2 पाकळ्यांच्या मध्ये जो खांब आहे, आपण खांब टाकलेला होता ना पाकळीवर बरोबर मध्ये, तिथे आपल्याला मोना खांब टाकून घ्यायचा आहे. कंटिन्यू मध्ये कोणतीही साखळी न घेता आपण तिथे मोना खांब टाकला. आता पुढचा जो गोलवा आहे किंवा जो होल आपल्याला गोल केलेला आहे त्याच्यामध्ये परत 6 खांब टाकायचे त्या गोलव्यामध्ये. सहा खांब टाकून झाले. आता आपल्याला डबल सुईवर धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून 7वा खांब तयार करायचा आहे. त्याच्या पुढे 4 साखळ्या घेऊन पाकळीचं टोक बनवून घ्यायचं 7व्या खांबावर. 7व्या खांबाच्या डोक्यावर आपल्याला पाकळीचं टोक बनवून घेतलं. आता पुन्हा आपण 6 खांब इथे टाकून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने आपल्या पाकळ्या तयार होतात. आणि ही पाकळी बरोबर बघा जे सुरुवातीच्या आपल्या पाकळ्या आहेत त्या 2 पाकळ्यांच्या बरोबर मध्ये येते. त्या 2 पाकळ्यांच्या बरोबर मध्ये येते. म्हणजे पाकळीच्या पाठीमागे पाकळी येत नाही, तर 2 पाकळ्यांची जी गॅप आहे त्या गॅपमध्ये आपली ही सेकंड रोची पाकळी तयार होते. आता पुन्हा जो खांब दिसतोय त्याच्यामध्ये आपण मोना खांब टाकायचा. मध्ये कोणतीही साखळी घ्यायची नाही. आता त्याच्या पुढच्या होलामध्ये पुन्हा आपल्याला 6 खांब टाकायचे. सातव्या खांबासाठी मोजून दाखवते. 1 2 3 4 5 6. 7व्या खांबासाठी सुईवर 2 वेटोळे घ्यायचे लोकरीचे आणि त्याच्यापासून ट्रिपल क्रॉचेट किंवा ट्रिपल खांब तयार करायचा. त्याच्यावरती आपण पाकळीचं टोक बनवायचं. 4 साखळ्या घ्यायच्या विणून 7व्या खांबाच्या वरच्या साखळीमध्ये त्या 4 साखळ्या लॉक करायच्या. त्याच्या पुढे परत 6 साखळ्या टाकून घ्यायच्या. 6 खांब टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण 13 खांबांची एक पाकळी बनवत जायची. पहिल्या वेळेला आपण 9 खांबांची एक पाकळी बनवली. आता इथे आपण 13 खांबांची एक पाकळी बनवून घेतली. अशा पद्धतीने आपण पूर्ण असं पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा इथे मी पूर्ण अशा ह्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या मी 11 पाकळ्या बनवलेल्या आहेत. 12वी पाकळी बनवायची आहे. इथे मी मोना खांब टाकून घेते खांबावरती आणि जो होल दिसतोय त्याच्यामध्ये मी परत आता ह्या 13 पाकळ्या बनवून घेते.
7वा खांब 3 4 लॉक करून घेते आहे, म्हणजे पाकळीचं टोक बनवून घेते आहे. पुढे परत 6 खांब 1 अशा पद्धतीने आपले इथे ही एक शेवटची पाकळी कंप्लीट झाली आहे. आता ती जॉईंट कशी करायची, तर पहिल्या पाकळीचा जो आपण खांब टाकला आहे त्याच्यावरती परत आपण हा मोना खांब टाकून घ्यायचा. मोना खांब टाकून झाल्यावर पहिल्या पाकळीची जी आपण 3 ह्याची चैन केलेली त्याच्या टॉपला परत एकदा स्लिप नॉट टाकून ठेवायची. धागा कट करायचा आणि पुन्हा सुई त्या स्लिप नॉटमधनं काढून धागा खेचून घ्यायचा. अशा पद्धतीने इथे हा आपला फूल तयार होतं. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वूलन वंडर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.